जय शिवराय मित्रांनो, सरकारी रुग्णालयात सर्वसामान्यांना मिळणारे मोफत उपचार आता बंद। गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्रामधून आलेल्या बातम्या आणि याच बातम्याचा इम्पॅक्ट होऊन सरकार आता जाग झालेले आहे आणि पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांना गोरगरिबांना मिळणारे मोफत उपचार पुन्हा सुरू करण्यात आलेले। तर मित्रांनो, याच्या संदर्भातील डिटेल अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 16 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाची नागरिकांची सनद प्रकाशित करण्यात आली आणि ही सनद प्रकाशित केली जात असताना याच्यामध्ये एक परिशिष्ट 3 समाविष्ट करण्यात आलेलं होतं। ज्या परिशिष्टाच्या माध्यमातून 2015च्या GR नुसार जे काही नवीन दर निर्धारित करण्यात आलेले होते हे दर त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले होते। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये 23 ऑगस्ट 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा या मोफत करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला होता। जे काही रुग्णालयामधील तपासणी असेल, उपचार असेल, हे निशुल्क करण्यात आलेले होते आणि हे दर लागू करण्याऐवजी नागरिकाच्या सनदमध्ये परिशिष्ट 3 समाविष्ट केले जात असताना याच्यामध्ये 2015च्या GR चा रेफरन्स देण्यात आला। 6 जून 2015च्या GR नुसार हे नवीन दर लागू असतील अशा प्रकारे 16 जानेवारी 2026च्या नागरिकाच्या सनदमध्ये दाखवण्यात आलं आणि याच्यामुळे एक मोठा गदारोळ निर्माण झाला होता। टाइम्स ऑफ इंडिया असेल, सामना असेल, या वर्तमानपत्राच्या माध्यमातून या आलेल्या नवीन GRचं या नागरिकांच्या सनदचं मोठ्या प्रमाणात वाबाडे काढण्यात आले होते आणि सर्वसामान्यांनी या सुविधा मोफत मिळाव्यात अशा प्रकारची मागणी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। मित्रांनो, याच अनुषंगाने झालेली चूक लक्षात घेऊन 9 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारित नागरिकांची सनद प्रकाशित करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता जी काही चूक झालेली होती याच्यामध्ये जो काही 23 ऑगस्ट 2023 चा GR आहे, या GR नुसार शासकीय रुग्णालयातील तपासणी आणि उपचार हे निशुल्क करण्यात आलेले आहेत। परंतु शासन निर्णय संदर्भ क्रमांक 2 16 जानेवारी 2026 ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता परिशिष्ट 3 समाविष्ट करण्यात आलेले आहे। 53 नंबरच्या पेजवरती हे परिशिष्ट 3 घालण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये सेवा सुविधा पुरवण्यासाठी शासनमान्य दर याच्यामध्ये आपण पाहू शकता विविध प्रकारचे दर या ठिकाणी लागू करण्यात आले होते आणि हे जे काही दर आहेत हे 6 जून 2015च्या GR नुसार जुने दर आहेत। उक्त चूक दुरुस्तीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अर्थात 16 जानेवारी 2026च्या GR मधील परिशिष्ट 3 रद्द करण्यात आलेला आहे। याच्या अर्थी आता 2023च्या GR नुसार जे काही मोफत मिळणारे उपचार होते ते उपचार आता नागरिकांना मिळणार आहेत। अर्थात जो काही GR आलेला होता 16 जानेवारी 2026 चा, या GR मध्ये आता एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे रुग्णालयामध्ये मिळणारे उपचार आणि तपासणी ही पूर्वीप्रमाणे निशुल्क असणार आहे। या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून लावलेल्या बातमीचा हा इम्पॅक्ट होऊन नागरिकांना पुन्हा एकदा एक दिलासा मिळालेला आहे। धन्यवाद।